नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण व्यवस्थापनाच्या तिसऱ्या भागाचा विचार करणार आहोत. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पक कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मागील 34 वर्षापासून मी या महाविद्यालयात कार्यरत आहे. मित्रांनो, मागच्या भागात आपण 30 प्रश्न बघितलेले आहेत. आज आपण त्याच्या पुढचा 31वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते व्यवस्थापकीय कार्य नाही ते ओळखा. पर्याय दिलेत: नियंत्रण ठेवणे, मार्गदर्शन करणे, समन्वय साधणे आणि स्थगन प्रस्ताव आणणे. या 4 पर्यायाचा जर विचार केला तर आपण बघतो की नियंत्रण ठेवण्याचं काम व्यवस्थापकाला करावं लागतं, मार्गदर्शनही करतात, ते समन्वयसुद्धा साधतात. मग इथला जो पर्याय चुकीचा आहे तो कोणता येणार आहे? स्थगन प्रस्ताव आणणे. बरोबर येणार आहे राहुल? ओके, बरोबर म्हणतोय. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे: व्यवस्थापन कार्याशी संबंधित खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. यामध्ये पहिलं विधान दिलंय: नियोजन हे व्यवस्थापनाचे दुय्यम स्वरूपाचे कार्य आहे. दुसरं विधान दिलंय: प्रशासनात काम करणाऱ्या सनदी सेवकांच्या कार्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका व्यवस्थापकाला पार पाडावी लागते. पर्याय क्रमांक 3 दिला आहे: व्यवस्थापकाचे मुख्य कार्य कोणत्याही कर्मचाऱ्याकडे काम करून घेणे आहे ना, कोणत्याही कर्मचाऱ्याकडून काम करून घेणे असं वाचा. वरीलपैकी योग्य विधान निवडा. आता इथे तुम्हाला विधानांमध्ये पर्याय दिलाय फक्त 1 आणि 3, फक्त 2 वरील सर्व. थोडेसे कन्फ्यूज होता येणार आहे राहुल? ओके. स्नेहल म्हणते नाही मला येत आहे मॅडम. सांग बरं बेटा स्नेहल. तर ती म्हणते नियोजन 1 नंबर, पहिलाच पर्याय वाचा बरं पुन्हा, बरोबर येईल का? कारण नियोजन हे व्यवस्थापकाचे दुय्यम स्वरूपाचे कार्य नाही, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे, हा येऊ शकत नाही. मग प्रशासनात काम करणाऱ्या सनदी सेवकांच्या कार्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका व्यवस्थापकाला पार पाडावी लागते, हे पण उत्तर बरोबर आहे. खालचं उत्तर पपिता म्हणते हे बरोबर आहे. व्यवस्थापकांचे मुख्य कार्य काय आहे? कोणत्याही कर्मचाऱ्यांकडे कार्य करून घेणे. बरोबर आहे पपिता तुझं म्हणणं. फक्त तिसरे उत्तर बरोबर आहे असं तर पर्यायच नाही. म्हणजे 1 आणि 3 तर 1 तर चुकीचं आहे. मग प्रश्न आता निर्माण झाला. पण याच्यापेक्षा इथे लक्षात घ्या की व्यवस्थापकाचं मुख्य कार्य कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून कार्य करून घेणे हे असूच शकत नाही. आज आपले प्राचार्य कुणाकडनं काम करून घेतात? त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या व्यक्तींकडनंच. कोणीही कुणाकडनं काम करून घेऊ शकत नाही. बँकेचा मॅनेजर जर तो SBIच्या बँकेचा मॅनेजर असेल तर त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेईल. तो बँक ऑफ इंडियाच्या किंवा महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत नाही. म्हणून इथे पर्याय कोणता येणार आहे? बरोबर पर्याय आहे ना, काळजीपूर्वक वाचले. तिथे तुम्हाला योग्य विधान कोणतं दिसतंय? फक्त 2 नंबर. कुठे दिसतोय रे बेटा? क नंबर म्हणतोय. बरोबर, फक्त 2. इथे हे पर्याय एकदम बरोबर आहे. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया. व्यवस्थापकाला करावे लागणारे व्यवस्थापक कार्य खालीलपैकी कोणते आहे? मॅनेजर आहे, त्याला मॅनेजमेंटचं काम कोणतं करावं लागतं? बघा इथे व्यवस्थापक जो असतो त्याला 2 प्रकारची कार्य करावी लागतात. एक व्यवस्थापक स्वरूपाची असतात आणि दुसरी संचलनात्मक. संचलनात्मक म्हटली की एखाद्याची बदली करणं, भरती करणं, बढती देणं, त्याला वेळच्या वेळी पगार देणं, त्याची रजा मंजूर करणं, ही सगळी कामं कोणाची आहे? व्यवस्थापकाची आहे. आज आपले प्राचार्य पण करतात ना, भरती करतील, बदली करतील, बढती करतील, तसे रजा मंजूर करायची, प्रशिक्षणाला कुणाला पाठवायचं, हे सगळं ठरवण्याचं हे संचलनीय कार्य आहे. त्यामुळे इथे व्यवस्थापकीय कार्यामध्ये कोणतं येतं आहे? समन्वय साधणे, नियोजन करणे, आढावा. तर इथे पर्याय कोणता येणार आहे? क. म्हणून इथे त्यांनी तुम्हाला व्यवस्थापकात्मक कार्य विचारलं आहे, संचलनात्मक नाही. जर संचलनात्मक विचारलं असतं तर बदली, भरती आणि बढती हे 3 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध होते. म्हणून व्यवस्थापक कार्यामध्ये केवळ इथे पर्यवेक्षण, सुपरविजन करणे हा पर्याय बरोबर आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा बघूया आपण. कोण वाचतोय? अच्छा, हिरो आपला. चला वाच रे बेटा, आहे ना. खालीलपैकी योग्य पर्याय निवडून अचूक विधान बनवा. आता बघा, खालचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि अचूक विधान बनवायचं आहे. इथे तुम्हाला एक पर्याय ठेवायचा आहे. सांग बरं बेटा चैताली. चांगल्या संघटनेचे व्यवस्थापन टिंबटिंब त्या व्यवस्थापनाचे यशस्वीता अवलंबून असते. आता इथे वाक्य ठेवून बघा, काही प्रमाणात यशस्वी झाले यावर त्या व्यवस्थापनाची यशस्वीता अवलंबून असते का?
की संपूर्ण प्रमाणात यशस्वी झाले, यावर त्या वाक्य काय दिलेलं आहे आपल्या पुस्तकात, की मध्यम प्रमाणात, की किती प्रमाणात यशस्वी झाल्या. म्हणजे चांगल्या संघटनेचे व्यवस्थापन आहे ना, चांगल्या संघटनेचे व्यवस्थापन कशावर अवलंबून असते, हा शेवटचा जो पर्याय आहे ना डी, या डीमध्ये किती प्रमाणात ते यशस्वी झाले यावर अवलंबून असते. म्हणजे कोणत्याही व्यवस्थापनाची यशस्वीता ही किती प्रमाणात यशस्वी झाले हे वाक्य अगदी योग्य आहे. संपूर्ण प्रमाणात कोणीही आपलं कार्य करू शकत नाही. तुम्हाला वाटेल संपूर्ण प्रमाणात काम केलं तर तो चांगला आहे, पण इथे मित्रांनो कोणतंही व्यवस्थापन हे परिपूर्ण जर झालं तर त्याची गरजच नाही, म्हणून संपूर्ण हा पर्याय येऊ शकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 35वा. संघटनेत एखादे उद्दिष्ट साध्य करताना कोणते आणि किती साधने वापरली याचा विचार करून व्यवस्थापनाचे मूल्यमापन करावे लागते. हे विधान कोणाचे? पडले ना संभ्रमात, हे कुठनं विचारवंत येतात देव जाणे. ल्युथर गुलिक, हर्बर्ट सायमन, डिमाव आणि यापैकी नाही. ल्युथर गुलिक खूपदा ऐकला, पण सगळ्याच ठिकाणी ल्युथर गुलिक येतो का हे विधान मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर लक्षात घ्या की एखादी संघटना आहे आणि त्याचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे. किती आणि कोणती साधने वापरली याचा विचार करून, म्हणजे आज आपल्या कॉलेजमध्ये एखादं काम करायचं आहे तर कोणती साधनं किती वापरली आणि त्याच्या आधारावर व्यवस्थापनाचं मूल्यमापन केलं जातं. जर तुम्ही कमीत कमी खर्चात जास्त काम केलं तर ते चांगलं मानू, आणि तुम्ही खूप पैसे वापरले आणि काम छोटं केलं तर चांगलं मानणार का? म्हणून याच्या आधारावर हर्बर्ट सायमनने केलेलं हे विश्लेषण आहे. तर हे विश्लेषण कुणाचं आहे? हर्बर्ट सायमन. ल्युथर गुलिक नाही. प्रत्येक वेळेस एकच व्यक्ती विचारणार नाही आहे. इथे हे विधान कुणाचं आहे? हर्बर्ट सायमनचं. हे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो या पुढचा जो आहे मुद्दा, J.D. मिलेट, पुन्हा येतो ना, यांनी व्यवस्थापनाची सांगितलेली मूल्य ओळखा. आता इथे व्यवस्थापनाची त्यांनी काही मूल्य सांगितलेली आहे. आता मूल्य म्हटल्यानंतर कोणती गुण त्यांच्यामध्ये असले पाहिजेत? आता एखादं व्यवस्थापन आहे, त्याने समाधानकारक सेवा दिली का? ते चांगलं गव्हर्नमेंट त्यांचं आहे का? चांगलं शासन करतात का लोकांवर, म्हणजे लोकांना चांगलं वागवतात की नाही? आणि कोणतीही त्यांच्याकडे सोपवलेली कृती जबाबदारीने पार पाडतात की नाही, म्हणजे जबाबदार कृती. ही तिन्ही तत्व बरोबर वाटतात ना? बरोबर आहे. मग हे तिन्ही बरोबरच विधान आहे. त्याच्यामुळे हा पर्याय कोणता येणार आहे? कपिल काय सांगतोय? वरील सर्व ड बरोबर आहे बेटा. हुशार झाला रे राजा माझा. चला पुढच्या पॉईंटकडे वळूया. खालीलपैकी कोणत्या घटकांच्या आधारावर व्यवस्थापनाची कार्यक्षमता अजमावता येत नाही? हे लक्षात घ्या. कोणता असा घटक आहे की व्यवस्थापनाची कार्यक्षमता म्हणजे त्याने किती काम केलं, कसं केलं, हे कोणत्याच घटकाच्या आधारावर तुम्ही मोजू नाही शकणार. तर इथे लक्षात घ्या. पर्याय दिलाय साधन सामुग्री, दुसरा पर्याय आहे मानवी श्रम, तिसरा आहे सामंजस्य आणि चौथा आहे पत्रव्यवहार आणि दौरे. आता एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे साधन सामुग्रीचा मोठ्या प्रमाणात यूज केला आहे ना, जेवढी आहे ती, मानवी श्रम आहे त्यांचा उपयोग केला, लोकांमध्ये सामंजस्य ठेवलं आणि लोकांना नुसतं पत्रव्यवहार आणि दौरे काढले आहे ना. मी आज इथे गेले, उद्या तिथे गेले, तिथे गेले, म्हणजे याच्यावरनं तुम्ही मोजणार का? तर नाही. इथे तुमच्याकडे साधन सामुग्री, मानवी श्रम आणि सामंजस्य या तीन गोष्टीवर आधारित असतं, म्हणून अजमावता येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आला पपिता? चौथा म्हणे, पत्रव्यवहार आणि दौरे. बरोबर आहे. आणि स्नेहल तिला हो म्हणते. बरोबर. यानंतरचा आपण मुद्दा घेऊया. आता इथे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय हा व्यवस्थापकाच्या कसोटीत मोडत नाही? व्यवस्थापकाच्या कसोट्या असतात. त्या व्यक्तीचं चारित्र्य कसं आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो चतुर आहे की नाही, त्याच्यामध्ये स्किल आहे की नाही, म्हणजे याच्यावरनं त्याची कसोटी आपण पाहतो ना. एखाद्याची कसोटी पाहायची म्हणजे त्याच्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत याचा विचार आपण करतो. तर मग इथे व्यक्तिमत्व पण पाहिजे, कारण जितकं व्यक्तिमत्व चांगलं असेल तितकं व्यवस्थापन चांगलं होतं. चातुर्य पण पाहिजे, हुशार पण पाहिजे, शैक्षणिक कौशल्य, पण नुसती स्पर्धा क्षमता पाहिजे का? मी करून दाखवतो. कपिल बोलू नको जास्त. बरोबर आहे ना. इथे चैताली म्हणते बरोबर आहे, स्पर्धा क्षमता पाहिजे. अरे पण स्पर्धा म्हटली की तिथे जेलसी आली. कोण पुढे जाईल तर दुसरा मागे पाय ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून इथे सगळ्यांना घेऊन चालायचं. इथे स्पर्धा वाढवून काही उपयोग नाही. म्हणजे तुमची स्पर्धा क्षमता वाढवून उपयोग आहे का? नाही. म्हणून हे पर्याय चुकीचा आहे. म्हणून हा मुद्दा इथे कसोटीत मोडत नाही. कोणता पर्याय? स्पर्धा क्षमता हा कसोटीत न मोडणारा भाग आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा मुद्दा घ्या. कसोट्यांची प्रभावकारकता ही सर्वत्र सारखी असू शकत नाही.
ती खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून नसते ते तपासा. म्हणजे आता तुम्ही कसोटी लावताय, कोण चांगलं आहे, कोण चांगलं आहे, या कॉलेजचे प्राचार्य, त्या कॉलेजचे प्राचार्य, त्या कॉलेजचे प्राचार्य, पाहताना तुम्ही नेहमी कसोट्या लावतात ना. अरे बेटा, कोणत्याही प्राचार्याची कसोटी लावून चालत नसतं. त्याची भूमी पाहणार का तुम्ही, जमीन कुठली आहे, सुपीक आहे का नापीक आहे, की स्थळ पाहणार, तो भुसावळमध्ये आहे की जळगावमध्ये आहे की मुंबईमध्ये आहे, त्या व्यक्तीचा विचार करणार का की परिस्थितीचा विचार करणार. मित्रांनो, निश्चितच स्थळ पण पाहावं लागतं. मुंबईमध्ये जी तुमच्याकडे ॲडमिशन असेल ती भुसावळमध्ये किंवा तुमच्या इकडे आपण काय म्हणू त्याला साक्रीमध्ये असणार नाही. व्यक्तीनुसारही आपण विचार जर केला तर व्यक्ती त्या पदावर कोण बसते त्याचाही प्रभाव पडतो, परिस्थितीनुसारही प्रभाव पडतो. परिस्थिती कोणती आहे, आता कोरोनाची परिस्थिती आली, परिस्थितीनुसार निर्णय बदलावे लागतात. म्हणून कसोट्यांची प्रभावकारकता ही सर्वत्र सारखी असू शकत नाही. ती खालीलपैकी म्हणजे स्थळ, व्यक्ती आणि परिस्थितीनुसार असते. म्हणून कोणत्या घटकावर अवलंबून नसते असं म्हटलंय. कोणता पर्याय येतोय बेटा? संध्या भूमी म्हणते. ओके, बरोबर. संध्या हुशार आहे. भूमी. लक्षात ठेवा रे पोरांनो, भूमी म्हणजे जमिनीची प्रत लावून काही उपयोग नसतो. तुमचं स्थळ कसं आहे, तुम्ही व्यक्ती कुठे आहात, कशा प्रकारची आहे, त्याची परिस्थिती कशी आहे, याच्यावर ते कसोट्या ठरतात. यानंतर 40वा प्रश्न आपण घेणार आहोत. व्यवस्थापनाचे महत्त्व खालील कोणत्या कार्यावरून स्पष्ट होत नाही? निगेटिव्ह सेंटेन्स आहे, होत नाही, हे ते सांगायचं आहे. महत्त्व आहे व्यवस्थापनाचं. बघा, आज गुंतागुंतीचं कार्य पहिला पर्याय, प्रशासकीय कार्य दुसरं आहे, राजकीय कार्य आणि तिसरं आहे स्पर्धा क्षमता वाढवण्याचं काम. असे 4 पर्याय तुमच्याकडे आहे. आता तुम्ही म्हणाल इथे तर महत्त्व आहे, मग स्पर्धा नाही का? मित्रांनो, असं होत नाही. व्यवस्थापनाचं महत्त्व आज आपण पाहतो, गुंतागुंत वाढलेली आहे कामाची आणि अनेक कामं असल्यामुळे व्यवस्थापनाचं महत्त्व वाढलेलं आहे. त्यानंतर प्रशासकीय कार्य करणं हे व्यवस्थापनाचं कार्य आहे. पण व्यवस्थापन राजकीय कार्यात जातो का? तो निवडणुकीच्या भानगडीत पडेल का? तो कोणाच्या प्रचाराला जाईल का? जर गेला ना कल्पेश, तो नोकरी जाणार आहे. काय म्हणतो सचिन, नोकरी जाईल? बरं, जाईल. मग इथे राजकीय कार्य हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, व्यवस्थापनाचे खालीलपैकी कोणते 3 स्तर सर्वत्र पाहावयास सापडतात? यामध्ये एक मध्यम व्यवस्थापन, कनिष्ठ व्यवस्थापन, दुय्यम व्यवस्थापन, उच्च व्यवस्थापन. आता वरीलपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. यामध्ये पर्याय बघा, मध्यम, कनिष्ठ, दुय्यम, उच्च. आता आपल्याला माहिती आहे की कोणते 3 स्तर आहे. एक उच्च आहे, मध्यम आहे आणि कनिष्ठ आहे. म्हणजे वर असतो एक, मध्ये असतो एक आणि कनिष्ठ असतो. मग दुय्यम असतो का? सबऑर्डिनरी असतो का? नाही. मग आता तिसरा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. मग आता पर्याय कोणते बरोबर आहे? हे 3 बरोबर आहे ना. हा पर्याय होऊ शकत नाही. मग आता शोधा 1, 2, 4 कुठे उत्तर आहे? बघा इथे 1, 2, 4 कुठे दिसतंय तुम्हाला? दिसतंय ड मध्ये. बरोबर. काय हुशार झाले रे पोरं, बापरे. चला, एकदम छान वाटलं. आता पुढचा प्रश्न घे तुझ्यासाठी. कोणासाठी सरिता? तुझ्यासाठी. व्यवस्थापनाचे एकूण प्रकार किती सांगा? 2, 3, 4, 5. म्हणजे मॅडम आत्ता तर सांगितले तुम्ही 3 स्तर असतात. म्हणजे व्यवस्थापनाचे स्तर म्हणजेच प्रकार आहे ना. म्हणजे असं तुम्हाला थोडंसं वापरावं लागेल, आहे ना. नक्की. बदाम खाता ना. किती प्रकार? 3. म्हणजे जे स्तर आहेत तेच प्रकार आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून स्तर किंवा प्रकार एकूण किती पाहिले आपण? 3. कोणते पाहिले होते रे हिरो? उच्च, मध्यम आणि कनिष्ठ. बरोबर आहे. किती झाले? 1, 2, 3. उच्च, मध्यम, कनिष्ठ. मोजले ना 3? बरोबर. पर्याय हा 3 बरोबर आला आपला. चला, यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. व्यवस्थापनाशी संबंधित अयोग्य विधान निवडा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थापनाशी संबंधित अयोग्य शब्द लक्षात घ्या. योग्य नाही, अयोग्य निवडायचं आहे. आता पहिलं आहे प्रशासकीय धोरण ठरविणे. दुसरं दिलं आहे प्रशासकीय प्रगतीचे मूल्यमापन करणे. तिसरं आहे प्रशासकीय निर्णयांची प्रत्यक्षात, इथे 2 प्रत्यक्षात झाले. गडबड करतात मॅडम तुम्ही. अंमलबजावणी करणे, बरोबर आहे ना, आणि नियंत्रण ठेवणे. आता इथे जर 3 मुद्दे तुम्ही बघितले तर इथे लक्षात घ्या की इथे व्यवस्थापनाशी संबंधित अयोग्य विधान निवडा म्हटल्यावर प्रशासकीय धोरण ते ठरवतात. तुम्हाला आपली किती प्रगती झाली त्याचं वर्षभराच्या शेवटी अहवाल घ्यावा लागतो, म्हणजे मूल्यमापन करतात. प्रशासकीय निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी मॅनेजर करतो का? नाही, त्याच्या हाताखालचे लोक करतात. म्हणून इथे 3 नंबरचा जो मुद्दा आहे तो अयोग्य विधान आहे. नियंत्रण ठेवण्याचं काम मॅनेजरला करावंच लागतं, बरोबर आहे ना. म्हणून विधान कोणतं चुकीचं आलं रे योगेश?
प्रशासकीय निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे. अहो म्हणे मॅनेजर कशाला प्रत्यक्षात करेल, त्याच्या हाताखाली काम करणारे लोक आहेत ना मॅडम, बरोबर आहे ना. अरे हो प्रकाश, तुझं म्हणणं पण बरोबर आहे ना. चला पुढचा प्रश्न आहे, कोणता चालला आहे 44. मित्रांनो प्रश्न क्रमांक 44 वाचा. मध्यम व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची कार्य कोणती? पहिलं कार्य पॉईंट दिला आहे, उच्च व्यवस्थापकाने ठरवलेल्या धोरणांची परिणामकारक अंमलबजावणी करणे. दुसरं आहे, उच्च व्यवस्थापकाच्या नियंत्रणाखाली कार्य करून ठरवून दिलेली उद्दिष्ट अपूर्ण ठेवणे. आणि तिसरं आहे, कनिष्ठ व्यवस्थापकांच्या धोरणाप्रमाणे कार्य करणे. याच्यातला पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर वाटतंय? ओके, खुशबू म्हणते पहिला आणि तिसरा बरोबर आहे मॅडम. सारिका म्हणते नाही मॅडम, फक्त दुसरा चुकीचा आहे, म्हणजेच पहिला आणि तिसरा बरोबर आहे ना का सारिका? मग तेच तर उत्तर आहे. चुकतंय बेटा, नीट वाक्य वाचा. इथे उच्च व्यवस्थापकाने ठरवलेल्या धोरणांची परिणामकारक अंमलबजावणी करणे ना. आता उदाहरणार्थ लक्षात घे की माझे प्राचार्य आहे, त्यांनी ठरवलेलं धोरण आहे, परिणामकारक अंमलबजावणी करावीच लागेल आहे ना. मध्यम म्हणजे मी त्यांच्या खाली आहे तर मला काम करावं लागेल. नंबर 2 मध्ये उच्च व्यवस्थापकाच्या नियंत्रणाखाली कार्य करून ठरवून दिलेली उद्दिष्ट अपूर्ण ठेवणे. आता मला सांगा, मला प्राचार्यांच्या नियंत्रणाखाली काम करायचं आहे, त्यांनी ठरवून दिलेली उद्दिष्ट आहे, मी अपूर्ण ठेवणार का? नाही, म्हणजे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर कनिष्ठ व्यवस्थापकांच्या धोरणाप्रमाणे कार्य करणे आहे ना. कनिष्ठ विचारलं आहे ना बेटा. माझ्या हाताखाली काम करणारा असिस्टंट प्रोफेसर असेल तर तो मला सांगतोय की काम करा, तर त्याच्याप्रमाणे काम करेल की मी उच्च प्राचार्यांच्या धोरणाप्रमाणे काम करेल? प्राचार्यांच्या हे काम कळतं ना, म्हणजे हे वाक्य पण चुकीचं आहे. म्हणजे मग पर्याय फक्त बरोबर कोणता? योग्य पर्याय निवडायचा आहे. एक पहिल्या नंबरचा एक पर्याय कुठे बघा का, पहिल्या 1 नंबरचा पर्याय फक्त एक. उत्तर बरोबर आहे सचिन, एकदम उत्तर बरोबर सांगितलं. पुढचा शेवटचा प्रश्न आहे आजचा, व्यवस्थापनातला शेवटचा प्रश्न आहे. पुढे आपण धोरण आहे ना सेकंड चॅप्टर बघणार आहोत त्यानंतरचा. खालीलपैकी कोणत्या घटकाचा जनतेशी प्रत्यक्ष संपर्क येतो? प्रत्यक्ष संपर्क येणारा घटक तुम्हाला ओळखायचा आहे. उच्च व्यवस्थापनाचा संबंध प्रत्यक्ष जनतेशी येतो का, की कनिष्ठ व्यवस्थापनाचा येतो, की मध्यम व्यवस्थापनाचा येतो, की यापैकी नाही? काय सांगतोय तो योगेश? उच्च? अरे मित्रांनो, प्राचार्य रोज तुला येऊन भेटता का हे तर विचार कर. नाही ना. त्याच्या खाली प्राचार्यांच्या खाली मध्यम वर्ग आहे, हेड ऑफ डिपार्टमेंटचे लोकही लवकर भेटत नाही. भेटतो कोण? कनिष्ठ व्यवस्थापक. म्हणून इथे पर्याय कोणता बरोबर आहे? कनिष्ठ व्यवस्थापन. म्हणून इथे खालीलपैकी कोणत्या घटकाचा जनतेशी प्रत्यक्ष संपर्क येतो? जो कनिष्ठ व्यवस्थापन करणारा व्यक्ती असतो त्याचा संबंध येतो. उच्चचा येत नाही. उच्चवाला सचिव, उपसचिव आहे ना, संचालक, हे सगळे उच्चमध्ये येतात. मध्यममध्ये विभाग प्रमुख, डायरेक्टर वगैरे हे सगळे मध्यममध्ये येतात. आणि शेवटी खालीमध्ये जे कर्मचारी प्रत्यक्षात काम करतात ऑफिसमध्ये ते कर्मचारी वर्ग येतो, तो कनिष्ठ व्यवस्थापन करत असतो. मित्रांनो, या सगळ्या घटकाशी तुमचा संबंध येतो. तुम्ही जर तुमच्या तहसील कार्यालयात गेला असेल तर तुम्हाला तहसीलदार रोज नाही भेटत. त्यांच्या हाताखालच्या कर्मचारी तुम्हाला आधी विचारतात काय काम आहे, कोणाला भेटायचं आहे. म्हणजे कनिष्ठ व्यवस्थापनाचा संबंध तुमचा कोणाशी येतो? प्रत्यक्ष जनतेशी येतो. म्हणून पर्याय कोणता बरोबर आहे? ब. अशा प्रकारे आज आपण व्यवस्थापनावरचे एकूण किती प्रश्न बघितले? 45. मित्रांनो, अशा प्रकारे व्यवस्थापनाचे 1, 2 आणि 3 भागामध्ये आपण एकूण किती प्रश्न बघितले? 45 प्रश्न बघितले. व्यवस्थापनाच्या अतिशय बारीक सारीक गोष्टी शोधून त्यातनं प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच व्यवस्थापनाचा भाग आपणास समजला असेल असं मी जर समजू तर हे शक्य आहे का? नाही. तुम्ही कमेंट्स बॉक्सला कमेंट्स टाकल्या, तुमचं योग्य आहे की नाही, तुम्हाला आवडलं की नाही, किंवा त्याच्यात काही सुधारणा पाहिजे का, हे जर कमेंट्स बॉक्सला टाकलं तर मला कळेल ना. मग मी धोरण निश्चितीच्या प्रकरणात त्या सुधारणा करेल. आणि तुम्ही जर माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही करा, जेणेकरून मी इकडे व्हिडिओ टाकला की तो तुमच्या घरी लगेच मेलला येणार आहे. याच्यासाठी तुम्ही आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे व्हिडिओ प्रथमतः पोहोचण्यास मदत होईल. मित्रांनो, बेस्ट ऑफ लक. आणि उद्या आपण काय पाहणार? सेकंड भाग, धोरण निश्चिती. ओके.